सनाया, आपण ऑफिसमध्ये एका महत्वाच्या पोस्टवर आहोत, आहे ना लक्षात? नाही नो, मला नाही यायचं आज ऑफिसला. मूड नाही मला. मूड नाहीये? आजकाल बऱ्याचदा नसतो मूड. असं नको ना करूस बच्चा. आठवड्यातून ऍटलीस्ट 4 वेळेला तरी येऊ शकतेस. हा, मग कंटाळा येतो रे. मला नाही कळत काय करायचं ऑफिसमध्ये येऊन. आणि मी काही डिसिजन घेतलं ना तरी ते ओल्ड फर्निचर पानवलकर आणि आनंद काहीतरी करून ते रिजेक्टच करतात. ऐक, पानवलकर खूप एक्सपिरियन्स्ड आहे. ते उगीच क्रॉस करणार नाहीत. आणि आनंद आणि आनंद पर्पजलीच करतो ना. आणि इवन यू नो दॅट. ते काही असू दे शनाया, पण असं बरं दिसतं का? हा, एवढ्या महत्वाच्या पोस्टवर आहेस तू आणि येतच नाहीस. मग लोकांना उगीच बोलायला काहीतरी कारण मिळतं, मग ते बोलले की तू मला सांगतेस. ठीक आहे ना, जाऊ दे ना. पण आज नको प्लीज. मी उद्यापासून येते ना प्लीज. चल, मला उशीर होतोय. मी निघतो. आणि मी काय म्हणतो, ते तुझं पार्लर वगैरे कर की आज कॅन्सल. चल ना ऑफिसला. हे नको ना प्लीज. उद्या प्लीज, आज नको. हॅलो. नाही, मी नाही ओळखला आवाज. केडी? केडी! हाय, आई शपथ, कसा आहेस तू? तू किती दिवसांनी फोन केलास? तू काय कुठे आहेस तू आता? आई शपथ, काय काय बोलतोस तू? कधी आणि कधी भेटला तुम्ही? आई शपथ, हाऊस अक्की, हाऊस सुजन, हाऊस शार्दूल, एव्हरीवन वाज देअर. शिट यार, मिस्ड इट यार. शिट, काय करताय तुम्ही? ओके ओके. काय बोलतो? कुठे आहे तो आता? गॉड, इट वाज सो हॉट. अरे यार, भेटा ना यार प्लीज. आणि सनीला पण घेऊन ये ना यार प्लीज. सिरियसली. अच्छा, ऐक. हॅलो, ऐक, मी तुला थोड्या वेळाने फोन करते. हो थांब, थोड्या वेळाने फोन करते. बाय, सी यू. काय, कोण आहे हा केडी? काय माणसं आहे ती? अरे केडी म्हणजे केडीचं नाव काय आहे? मला नावच माहिती नाही त्याचं. आम्ही त्याला केडीच म्हणतो. आणि बाकीची ही सगळी नवीन नावं कोण आहेत सगळे? अरे हा सगळा आमचा कॉलेजचा ग्रुप आहे. और आम्ही काय मज्जा करायचो माहितीये. I so miss them. केडी आणि मी तर बेस्टीज होतो माहितीये. बेस्टी? हा, पण आता फक्त मी आणि मीच तुझा बेस्टी आहे, माहितीये ना तुला? ओ काय की काही पॉझिटिव्ह वगैरे नाही झालेलो मी. बरं. हो, हा, मला फक्त ही नावं माहिती नव्हती म्हणून विचारलं मी. नाव माहिती नव्हतं म्हणून. सिरियसली? चल बाय, मी निघतो. अच्छा चल. अच्छा अच्छा. Bye. हो, ओके, सिरियसली डू Bye. व्हॉट? अरे बाय, सी यू. बरं झालं हा गेला. मला पर्पजलीच ऑफिसला जायचं नव्हतं. आज तर संविदा सोबत मी राधिकाची वाट लावायची. आय एम सो गॉना सी टू इट की ती बिल्डिंग सोडून जाईल. मिशन राधिका कंटिन्यू. शनायाचं हे फ्रेंड प्रकरण जरा जास्तच वाढायला लागलंय. इथे शनायाचं टेन्शन, तिथे अथर्वचं. अथर्व काही केल्या घरी यायला तयार नाहीये. काही करून त्याला मनवलं पाहिजे. Shall we come in, sir? Come in. बस. काय आज दोघंही एकदम आलात? एनिथिंग सिरियस? नाही सर, नथिंग सिरियस. मग? सर, परवा जे काही झालं त्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब्ड आहात का? नाही आनंद, फक्त तेवढंच रिझन नाहीये. मग काय झालं? तुला तर माहिती आहे, अथर्व माझ्याकडे होता. होता होताच म्हणावं लागेल. त्याला अचानक रात्री पोटात दुखायला लागलं आणि तो राधिकाकडेच निघून गेला. बरं, मला हे सकाळी कळलं राधिकाशी बोलल्यानंतर. तोपर्यंत काही पत्ताच नव्हता. त्याला आणायला गेलो तर आता नाही म्हणतोय यायचं, राधिकाकडेच राहणार म्हणतोय.
अरे 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 असं बोलला तू? आता 8 दिवस अथर्वला सांभाळण्याची जबाबदारी आमच्याकडे होती आणि त्याला जर नीट सांभाळलं तर आणि तरच राधिका डिवोर्स पेपरवर सह्या करणार होती. आता हे काही डिवोर्सचं वगैरे मला खरं वाटत नाही. काय खूप हसू येत आहे का? हा जेनी, हसू येत आहे? नो सर. व्हॉट नो सर? हे बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मला पुरेपूर माहिती आहे की तुम्ही दोघंही शनायाच्या विरोधात आहात आणि त्यामुळे जे काही घडलं त्यामुळे तुम्हा दोघांना आनंदच झाला असेल हे मला माहिती आहे. हा, सर तर मी काही बोलू का? आय मीन मित्र म्हणून बोलू का? तत्वज्ञान शिकवणार नसशील तरच तोंड उघड, नाहीतर आत्ताच्या आत्ता बाहेर गेलास तरी चालेल. खरं यार, कसं आहे ना, अथर्वला तुम्ही दोघेही हवे आहात. जरा विचार कर, डिवोर्सची घाई करू नकोस. पुन्हा एकदा विचार कर आणि डिवोर्सची घाई करू नकोस. घाई करू नकोस? काय बोलतोयस तू आनंद? इट्स ऑलरेडी टू लेट. अरे तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये का? राधिकाशी आता माझा काही संबंध नाहीये, ती माझ्या आयुष्यात परत येणार नाहीये. आता माझं प्रेम फक्त आणि फक्त शनाया आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे. ओके? हे ना, आता तुम्ही दोघंही समजून घ्या आणि त्या राधिकाला पण समजवा. कळलं? Of course, it's your decision. After all, it's your personal life, so. वा, थँक्यू जेनी. नाही, तुला तरी ऍटलीस्ट कळलं ना की दिस इज माय पर्सनल लाईफ आणि माय पर्सनल डिसिजन. हा, आय होप इतरांनाही कळेल. कसले आवाज? हा, हे इंडस्ट्रियल एरियामध्ये काय झोपडपट्टी काढली काय यांनी नवीन? ते बेकायदेशीर नवीन दुकानं सुरू झाली आहेत ना इथे. अरे बरं वाटतं का? आपल्याकडे कोण क्लायंट्स येतात, त्यांना काय वाटेल कुठल्या एरियामध्ये ऑफिस उभारलंय आपण? हा न्यूसेन्स दिवसेंदिवस वाढत चाललंय बघा काहीतरी त्याचं. Anyway, sir, I came to remind you. आज सर तुमची मीटिंग आहे. हा, ते सोनी मिस्टर सोनी, राईट. ते खास मुंबईला तुम्हाला भेटायला आलेत. त्याचे पॉइंटच मला मेल करून घ्या. आय ऑलरेडी डिड सर. ओके, ठीक आहे. काय ना, एक तर या राधिकाचं टेन्शन, अथर्वचं टेन्शन, त्याच्यात आता हे काहीतरी नवीन आवाज सुरू झालेत. विचार करा, उद्या क्लायंट समोर बसला आणि त्याच्यासमोर हे आवाज सुरू झाले तर काहीतरी महत्वाचं बोलत असताना कसं वाटेल? सर, होपफुली एव्हरीथिंग विल बी सॉर्टेड. डोंट वरी. गॉड नोस. माझं तर डोकं भणभणायला लागलं आता. सर, शुड आय सेंड कॉफी फॉर यू? त्यांनी प्लीज खरंच पाठव आणि एक काहीतरी डोकेदुखीची गोळी पण पाठव प्लीज. राईट अवे सर. थँक्यू. थँक्स. यार शांत हो जा. क्या है ना, अगर शांति से अपना दिमाग लगाएगा तो चुटकी बजा के सॉल्यूशन मिल जाएगा तुझे. इसीलिए थोड़ा शांति से सोच, घाई मत कर. अपनी शादी, अपने संसार, अपने बच्चे के लिए सोच. प्लीज डिवोर्स के लिए घाई मत कर. आणि सर, त्या क्लायंटला जे पण काही हँडल करायचं ना ते मी करतो. डोंट वरी.